अंधार काळोखामध्ये लपलेली सेवा. अंधार असा दाटलेला होता की रस्ता दिसत नव्हता. त्या काळोखात एक प्रेत आलं. अग्नी दिला गेला. नातेवाईक थोडा वेळ उभे राहिले, डोळे पुसल्याने हळूच निघून गेले. मग स्मशानात उरलं मी, जळणारी चिता आणि माझं काम. मी वैकुंठधाम स्मशानभूमीचा सेवक आहे. चिता पूर्ण पेटेपर्यंत मी तिथेच थांबतो, कारण जाणारा शेवटी एकटा नसावा ही माझी जबाबदारी आहे. रात्र खोल होत जाते, आग शांतपणे जळत राहते. मी चितेकडे पाहत उभा असतो आणि विचार करत राहतो. चिता शांत झाली की माझं दुसरं काम सुरू होतं. कडबा वेगळा करतो, बांबू बाजूला ठेवतो, फुल हार उरलेले साहित्य नीट गोळा करून विल्हेवाट लावण्याचं काम करतो. हे सगळं करताना मनात एकच विचार असतो, ही व्यवस्था नाही, हा कोणाचा तरी शेवट आहे, तो सन्मानाने पूर्ण व्हायला हवा. कपडे असतील तर त्याची ही नीट विल्हेवाट लावतो. घाई नाही, उदासीनता नाही. त्या कपड्यात कोणाचं तर आयुष्य होतं. आज ते कपडे उरले, उद्या फक्त आठवणी. रात्र अजून गडद होते. स्मशानात शांत असताना मी एकटा उभा असतो. थकलेलं मन, मनात शांतता. लोक सकाळी उठून आपापल्या कामाला लागतील, पण कोणालाच कळणार नाही त्या रात्री कोणीतरी अंधारात उभा राहून शेवटची जबाबदारी पार पाडली. त्या क्षणी मला कोणीतरी पाहत नव्हतं, पण माझं कर्तव्य मला पाहत होतं. माणसं जातात, आठवणी उरतात आणि त्या आठवणीचा शेवट शांतपणे सांभाळतो. अंधारात उभा असताना मला एकच जाणवतं, हे काम नाही, हे माणुसकी आहे. आणि म्हणूनच मी रोज रात्री स्वतःला सावरत पुन्हा उभा राहतो.